90% स्टुडंट लास्ट डेज मध्ये अशा काही चुका करतात, त्यामुळे त्यांचा स्कोर डायरेक्ट कमी होतो. तुम्ही पण त्याच चुका करणार असाल, तुमचा पण स्कोर कमी होऊ शकतो. त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लास्ट डेजमध्ये कोणत्या कोणत्या मिस्टेक करायच्या नाही. हा व्हिडिओ फक्त शॉर्ट व्हिडिओ बनणार आहे, जास्त तुमचा टाइम घेणार नाही आणि तुमचा अभ्यास कसा करायचा या पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्किप न करता 2 मिनिटं व्हिडिओ बघा आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही मिस्टेक करणार नाही तर व्हिडिओ स्किप करू शकता. तर सगळ्यात पहिलं, आता काही दिवसावर सीईटी आलेली आहे. 5-6 दिवसांनी सीईटी आपली सीईटीची एक्झाम आहे. त्यासाठी आपल्याला आता नवीन टॉपिक कव्हर करणं, अशा नवीन गोष्टी शिकणं या खूप कठीण आहे आणि त्या कठीण आहे आणि त्याने आपला स्कोर डायरेक्ट कमी होऊ शकतो. त्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यावर फोकस करायचाच नाही, त्या हातामध्ये घ्यायच्या पण नाही. जे आपण मिस्टेक अवॉइड करायचे आहे, सगळ्यात पहिले ते न्यू टॉपिक स्टार्ट करणं. आता कोणीही नवीन टॉपिक स्टार्ट करायचा नाही. जे टॉपिक पहिले झालेले आहेत त्यालाच रिव्हिजन द्यायची. नवीन टॉपिकवर कोणताही हात घालत नाही, तो फिजिक्सचा असो, केमिस्ट्रीचा असो किंवा मॅथमॅटिक्सचा असो. त्याने डायरेक्ट आपल्या स्कोरवर परिणाम होतो. आपला स्कोर डायरेक्ट 5-6% खाली येतो, जे आपण रिव्हिजन करीत नाही आणि त्याला नवीन आपण एखादा टॉपिक घेतो कव्हर करायला, ते होत पण नाही आणि आपला स्कोर कमी होतो. दुसरी मिस्टेक करतात, मॉक टेस्टला इग्नोर करणं. स्टुडंट काय करतात, मॉक टेस्ट देत नाही लास्ट डेजमध्ये. दररोज तुम्ही आता डेली 2 मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. तर डेली तुम्ही जर 2 मॉक टेस्ट दिल्या तर त्याने मॉक टेस्ट सगळे टॉपिक रिवाइज होतात आणि त्याने तुमचा स्कोर वाढतो. ज्या तुम्ही टॉपिक किंवा जे तुम्ही आधी कव्हर शिकलेले आहे ते आता तुम्ही समज विसरून गेलेले आहे, तर त्याचं रिव्हिजन होती मॉक टेस्टमध्ये. सगळे टॉपिक कव्हर होतात मॉक टेस्टमध्ये पेपरमध्ये. त्यासाठी मॉक टेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस. जास्त ओव्हर थिंकिंग करायची नाही. काय स्ट्रेस घ्यायचा नाही. जी दररोजची स्टडी चालू आहे की दररोज स्टडी चालू ठेवायची, रिव्हिजन करायची. कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊन काही होत नाही. स्ट्रेस घ्यायचा नाही, ओव्हर थिंकिंग करायचं नाही. पेपर कसा जाईल, कसा जाणार नाही, काय येईल, काय नाही येणार, हे सगळं सोडून द्या आता आणि आपल्या मॉक टेस्ट द्या, रिव्हिजन करायचे, फोकस करा. चौथ्या गोष्ट काय करतात पोर, जास्त अभ्यास करायचा, झोपतच नाही. त्यासाठी सगळ्यांनी 8 तास तरी झोपलं पाहिजे. 8 तास नाही, आता एक्झाम आली जवळ, 5 ते 6 तास मिनिमम 6 तास जरी तुम्ही झोपले पाहिजे, त्याच्यानंतर स्टडी केला पाहिजे. स्लीपला इग्नोर करू नका. ओके, काय झाले 4 पॉईंट. त्यानंतर 5वा पॉईंट, लास्ट डेट मध्ये तुला काय करतात, पूर्ण सिलेबस कव्हर करायला बघतात. ते कव्हर करायचं नाही. आता जेवढं झालंय तेवढंच करायचं. 5वी मिस्टेक सगळ्यात मोठी मिस्टेक, कॉमन मिस्टेक करतात पोरं, की आता सगळा सिलेबसला रिव्हिजन देत असतात. नाही, जे झालेलं आहे त्यालाच रिव्हिजन करा. सर्व फुल सिलेबसला रिव्हिजन देऊ नका. ओके, या 5-6 दिवसात तुमचं जेवढे होईल तेवढे मॉक टेस्ट द्या, रिव्हिजन करा. एवढ्याच गोष्टीने व्हिडिओमध्ये सांगेल. व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू.